नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आपले आई वडील आपल्या मुलासाठी किती कष्ट करतात, किती मेहनत करतात, ही मी या व्हिडिओवर सांगण्याचा प्रयत्न करते. आणि मुलगा जेव्हापासून लहानपणापासून असतो तेव्हापासून मुलाच्या आई वडिलाची इच्छा असते, माझा मुलगा मोठा होईल, कुठे दूर शाळेत शिकायला जाईल. दूर शाळेत शिकायला गेल्याच्या नंतर खूप आम्ही शिकवण, खूप आई वडिलांची इच्छा असते नोकरी लावायची, कुठेतरी जॉबला लावायचा. खूप आई वडिलांची इच्छा असते माझा मुलगा कुठे पण शाळेत जावं, खूप शिकावं, मोठं व्हावं. आई वडील लहानपणापासून तळहाच्या फोडासारखं मुलाला जपतात आणि कुठेतरी दूर शाळेत गेला तरी पण आई वडिलाला मुलाशिवाय करमत नाही. त्यांना असं वाटते की आमचा मुलगा आमच्याच जवळ राहावा. पण शिक्षणासाठी मुलाला दूरगावी पाठवणंच लागत असतंय. मला असं वाटते की किती आई वडील मुलासाठी लहानपणापासून एक एक रुपयाची कमाई करून ठेवतात, खूप कष्ट करतात, राब राब शेतात काम करतात. त्यांच्या अंगावरचा घाम जमिनीत पडेपर्यंत पण खूप कष्ट राब राब करतात. त्यांची एकच इच्छा असते की माझा मुलगा कुठे दूर शिकायला जावावा, मोठा व्हावा. कारण आई वडिलाचं म्हणणं असं येते की आम्ही जर नाही शिकलो तरी पण आमचा मुलगा मोठा झाला, शिकला तरी पण आमच्या मुलाच्या पाठीमागे कोणी जर विचारलं मोठ्या अध्यक्षांना, बाबा भैया तुमचे बाबा कोण आहेत, तर त्यानं माझ्याकडं बोट दाखवलं पाहिजे, हा माझा बाबा आहे. असं आई वडिलाची खूप इच्छा असते माझ्या मुलाने मोठं व्हावं, खूप शिकावं, नोकरीला लागावं, आमचं नाव मोठं करावं. त्याच्यामुळं आई वडील मुलासाठी खूप कष्ट करतात, राब राब घाम गाळतात शेतात. लहानाचं मोठं करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. एक आई अशी असती की एका झोपडीमध्ये एक छोटासा मुलगा आणि आई राहत होती. एक छोटासा मुलगा आणि आई राहत होती. मुलगा शाळेत जात होता दररोज. मुलगा शाळेत गेला, शाळेतून आल्यावर म्हणला, आई आई उद्या जत्रा आहे, मला जत्रेला जायचं. एक आई अशी होती गरीब, ती म्हणली होती माझ्या मुलाला उद्या आता शाळेत जायचं, माझ्याकडे पैसे पण नाहीत, मी याला कुठून देणार. एका आईने विचार केला, ती विळा घेतला आणि दुसऱ्याच्या रोजानं गेली. तिने पैसे कमवून आणले आणि मुलाला उद्या जाण्यासाठी 10 रुपये दिले, धर बाबा हे तुला उद्या जत्रेला जाय. अशी आईने एक त्याला हे केली आणि म्हटली उद्या जत्रेला जाय. आणि उद्या जत्रेला जाय म्हटली तर मुलगा आईला म्हटला, आई मी लवकर संध्याकाळी झोपणार, कारण मला लवकर जाग आली पाहिजे. लवकर जाग आली की मला लवकर सकाळी यात्रेला जायचं. आई म्हणली, हो मी पण सकाळी तुझ्या सोबत लवकर उठते. सकाळी आई लवकर उठली. आईने एका गरम गरम चुलीवर भाकरी टाकत होती आणि गरम गरम चुलीवर भाकरी टाकत होती आणि एका पातेल्यात दूध ठेवलं होतं एका गॅसवर तिने. आणि लगेच मुलगा म्हणला, आई आवरलं का, मला लवकर जायचं यात्रेला. आईला काही पातेल्याला धरायला इकडे तिकडे काय धरायला बघत होती, पण तिला धरायला काहीच गवसलं नाही. मुलाचा आवाज येत होता, आई आवर, मला लवकर यात्रेला जायचं. पण आईला धरायला पातेल्याला काहीच गवसत नव्हतं. एक गरम गरम पातेलं होतं. आईने ते पातेलं आपल्या बोटानेच गरम गरम पातेलं पकडलं, पण तिनं
आपल्या मुलाच्या कष्टासाठी विचार केला नाही, माझे बोट जळताल का म्हणून. तिने गरम पातील खाली वतलं आणि डोळ्याला थेंब आले ते कष्टाचे थेंब होते. मुलगा आईकड बघत होता, थेंब डोळ्यातले खाली पडत होते आणि मुलाने दुधात 2 पोळ्या चुरल्या, खाल्ल्या आणि यात्रेला निघून गेला. यात्रेत गेल्याच्या नंतर मुलाने खूप यात्रेत फिरला, पाळणे पाहिले, झोके पाहिले, सगळे पाहिले, पण मुलाने काहीच त्या यात्रेमध्ये घेतले नाही. फक्त एक 10 रुपयाची सांडच घेतली, कारण त्याच्या आईचे हात पोळले होते म्हणून त्याला हाताच्या ध्यान आलं, म्हणून त्याने 10 रुपयाची सांडच घेतली. यात्रेहून आल्यावर आई म्हटली, बाळा यात्रेत काय काय घेतलं तू, काय काय आणलं मला दाखव. बाळ म्हटलं, आई खूप यात्रा भरली होती, खूप काही यात्रेत होतं. आई म्हटली, बाबा तू जिलेबी खाल्ली का, पाळण्यात बसला का. ते म्हणे, हो आई मी सगळं करून आलो, फक्त तू आता एकदा डोळे लाव, मला डोळे लावून तुला सांगते का आणलं तर. डोळे लावून बघितलं, डोळे लावले आईना. डोळे लावल्याच्या नंतर आईना ते म्हणलं, आई डोळे उघडू नको, मी का आणलं तुला दाखवतो. लेकरांना 10 रुपयाची सांडस आणली. ती 10 रुपयाच्या सांडस खिशातून काढली ना आईला म्हणलं, आई हे बघ मी तुझ्यासाठी